गरमागरम सॉफ्ट आणि आतून ज्युसी भरलेले व्हेज मोमोज कोणाला आवडत नाहीत? घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवता येणारे हे मोमोज आता तुमच्या किचनमध्ये तयार होतील. या रेसिपीत मैद्याच्या पातळ आवरणात ताज्या भाज्यांचा मसालेदार स्टफिंग भरून वाफेवर शिजवतो, ज्यामुळे ते हेल्दी आणि टेस्टी दोन्ही बनतात. या व्हेज मोमोजची खासियत म्हणजे त्यांचे मऊसर कवर आणि आत भरलेलं फ्लेवरफुल स्टफिंग. गोबी, गाजर, शिमला मिरची, कांदा आणि थोडं आलं लसूण यांचे परफेक्ट कॉम्बिनेशन करून बनवलेलं हे स्टफिंग प्रत्येक घासात अप्रतिम चव देतं. शिवाय सोया सॉसचा हलकासा टच दिल्यामुळे याला परफेक्ट एकदम ठेल्यावरची चव येते. ही रेसिपी खास त्यांच्यासाठी आहे ज्यांना बाहेरचे मोमोज खायला आवडतात, पण घरच्या घरी स्वच्छ आणि हेल्दी पर्याय हवा आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता अगोदर आपण चटणी बनवून घेऊया. त्यासाठी इथे मी 2 पिकलेली टमाटर अशी चिरून घेतलेली आहे स्वच्छ धुवून. 4-5 लाल मिरची घेतलेली आहे. पाव चम्मच मिरेपूड, अर्धा चम्मच साखर, 4-5 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं अद्रकचं तुकडं घेतलेलं आहे. आता इथे तुम्ही लाल मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर टमाटर, लाल मिरची, लसूण आणि अद्रक आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. अगदी 10 ते 15 मिनिट आपल्याला हे मस्त शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता टमाटरची अशी साल निघायला लागली म्हणजे हे व्यवस्थित शिजलेलं आहे. आता हे आपल्याला काढून थंड करून घ्यायचं आहे. आता हे पूर्णपणे थंड झालेलं आहे. त्यानंतर आता याची आपण चटणी बनवून घ्या. म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे सर्व घातलं. त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच साखर घालायची आहे, पाव चम्मच मिरेपूड आणि चवीनुसार मीठ घालून हे मिक्सरला मस्त फिरून घ्यायचं आहे, पाणी न घालताच. कारण टमाटरला पाणी सुटलेलं असतं, त्यामुळे यामध्ये पाणी घालण्याची अजिबात गरज पडत नाही. तुम्ही पाहू शकता मस्त अशी मोमोजची चटणी तयार झालेली आहे. आता आपण सारणसुद्धा बनवून घेऊया. इथं मी 2 वाटी पत्ता गोबी खिसून घेतलेली आहे. त्यानंतर 1.5 वाटी गाजर घेतलेला आहे खिसून, 1 शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आणि या भाज्यांतलं पूर्णपणे पाणी काढून घेतलेलं आहे घट्टसर दाबून. त्यानंतर इथं 1 मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, थोडीशी अद्रक बारीक चिरून घेतलेली आहे, 5-6 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, 1 चम्मच सोया सॉस, पाव चम्मच मिरेपूड आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. आता आपण अगोदर या सर्व भाज्या परतून घेऊया. त्यासाठी कढईमध्ये मी 2 ते 3 चम्मच तेल घातलं. तेल खूप जास्त अजिबात घालायचं नाही, कारण मोमोजमध्ये थोडं कमीच तेलाचं स्टफिंग बनवायचं असतं. आता हे तेल थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये लसूण घातला आणि लसूण मस्त असा लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. त्यानंतर अद्रकसुद्धा घालायची बारीक चिरलेली आणि हे व्यवस्थित असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये कांदा घालायचा आणि आता कांदा थोडासा नरम होईपर्यंतच आपल्याला परतून घ्यायचा आहे. खूप जास्त लालसर अजिबात होऊ द्यायचा नाही. अगदी थोडासा नरम झाला म्हणजे यामध्ये आपल्याला ह्या सर्व भाज्या घालायच्या आहेत. अगोदर मी पत्तागोबी घालते, त्यानंतर गाजर घालायचं आहे आणि शिमला मिरची घालायची आणि आता या भाज्यांवरती आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मस्त अशा ह्या भाज्या परतून घ्यायच्या आहे. आता ह्या भाज्या परतत असताना गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची, कारण मंद गॅसवरती जर तुम्ही ह्या भाज्या परतल्या तर याला थोडंसं पाणी सुटतं, त्यामुळे आपल्याला मोठ्या गॅसवरतीच ह्या परतून घ्यायच्या आहेत. अगदी 2 मिनिट मी ह्या भाज्या मस्त अशा परतून घेतलेल्या आहेत. मोठ्या गॅसवरतीच ह्या परतून घ्यायच्या. आता व्यवस्थित हे पूर्ण असं मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता यामध्ये आपल्याला सोया सॉस घालायचा आहे. इथं मी 1 चम्मच सोया सॉस घातलेला आहे. त्यानंतर पाव चम्मच मिरेपूड घातलेली आहे आणि परत एकदा मोठ्या गॅसवरतीच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्णपणे असं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आणि परत एकदा मिक्स करून गॅस बंद करायचा आहे. आणि आता आपलं मोमोजचं सारण तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता हे सारण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. आता हे थंड होत आहे तोपर्यंत आपण मैद्याचं पीठ भिजवून घेऊया. इथं मी मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं. 2 वाटी इथं मी मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये 1 ते 2 चम्मच तेल घातलं आणि आता हे अगोदर या तेलामध्ये व्यवस्थित हे पीठ मळून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर अगदी थोडं पाणी घालून आपल्याला ह्याचा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे. आता इथं हा मैदा भिजत असताना थोडा घट्टसरच भिजवायचा आणि व्यवस्थित असा मळून घ्यायचा आहे. खूप जास्त पातळ अजिबात भिजवायचा नाही. तुम्ही पाहू शकता मी असं घट्टसरच हे पीठ मळून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित मळून झाल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून अगदी 10 मिनिट हे असंच मुरत ठेवायचं आहे. 10 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता सारणही खूप मस्त थंड झालेलं आहे आणि आपलं पीठही व्यवस्थित मळलेलं आहे, म्हणजे मुरलेलं आहे. आता हे हाताला चिटकू नये म्हणून यावरती अगदी थोडंसं तेल घालायचं आणि परत एकदा हे पूर्ण असं मळून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मस्त मऊसूद असं आपलं पीठ तयार झालेलं आहे.
आता याचे आपण मोमोज बनवूया. अगदी छोटासा मी इथं गोळा हातात घेतलेला आहे, म्हणजे आपण पुरीला घेतो त्यापेक्षाही थोडा छोटा इथं आपल्याला गोळा घ्यायचा आहे आणि अगदी पातळ अशी आपल्याला याची पारी लाटून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता अगदी पातळ मी अशी पारी लाटून घेतलेली आहे. त्यानंतर आता यावरती आपल्याला हे स्टफिंग ठेवायचं आहे, म्हणजे सारण ठेवायचं आहे. आता मी भरपूर असं सारण घेतलेलं आहे. आता खूप जास्त सारण भरून हे मोमोज जर बनवले तर चवीला खूप छान लागतात. त्यानंतर आता आपल्याला याला कडा पाडून घ्यायच्या आहे. अगदी मधोमध अशा कडा पाडून घ्यायला सुरुवात करायची. आता दोन्ही साईडने व्यवस्थित याच्या मी अशा कडा पाडून घेत आहे. तुम्ही पाहू शकता आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला अशा कडा पाडून घ्यायच्या आहे एका साईडने. नंतर व्यवस्थित हे सारण आतमध्ये दाबून आपल्याला दुसरी साईड अशी यावरती दाबून घ्यायची आहे आणि घट्टसर असं जोडून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मस्त अशा कडा पडलेल्या आहेत आणि आपला मोमोजचा आकार तयार झालेला आहे. आता इथं मी तुमच्या आवडीनुसार वेगळ्या पद्धतीचे म्हणजे वेगळ्या आकाराचे हे मोमोज बनवू शकता. मी आता 8 ते 10 मोमोज बनवून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आता हे आपल्याला वाफवून घ्यायचे आहे. त्यासाठी एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम व्हायला ठेवलेलं होतं. त्यावरती चाळणी ठेवायची, त्या चाळणीला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि यावरती आपल्याला हे मोमोज ठेवायचे आहेत. आता थोडे अंतरावरतीच आपल्याला ठेवायचे आहे, म्हणजे एकमेकांना चिकटू नये त्यासाठी आपल्याला हे थोडे अंतरावरच ठेवायचे आहे. तुम्ही पाहू शकता सर्व मोमोज मी यामध्ये ठेवलेले आहेत. त्यानंतर आता यावरती झाकण ठेवायचं आणि अगदी 10 मिनिट आपल्याला हे मीडियम गॅसवरती मस्त असे वाफवून घ्यायचे आहेत. 10 मिनिटाच्या वर हे आपल्याला होऊ द्यायचे नाहीत, म्हणजे खूप जास्त वेळ जर हे झाले तर कडक बनतात. त्यामुळे आपल्याला अगदी 10 मिनिटच हे होऊ द्यायचे आहेत. आता हे मोमोज झाले की नाही झाले हे पाहण्यासाठी आपल्याला हाताने असं व्यवस्थित चेक करायचं आहे. हाताला हे चिकटले नाही, म्हणजे आपले मोमोज हे व्यवस्थित तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता आतमधलं सारणही यामधून दिसत आहे. या पारीमधून एवढी पातळ मी पारी बनवलेली आहे आणि खूप मस्त असे आपले मोमोज बनून तयार झालेले आहेत. आता सर्व मोमोज मी काढून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता मंडळी खूप मस्त असे मऊ लुसलुशीत मोमोज आपले तयार झालेले आहेत. आणि आतमध्ये सारणही पाहू शकता भरपूर असं सारण भरलेलं आहे आणि खूप मस्त मऊ सूद असे आपले मोमोज तयार झालेले आहेत. आणि या चटणीबरोबर हे मोमोज खायला खूपच छान लागतात. तर मंडळी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारे हे मोमोज तुम्ही एकदा का बनवले तर तुम्ही बाहेरचे मोमोज खाणं विसरून जाल, एवढे चवीला छान होतात. तर मंडळी तुम्ही माझ्या या पद्धतीने ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि लाईक केल्यानंतर हाईप करा. तसेच मंडळी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, कारण अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.